उदय झाला दिनकरासी, संहार होतो अंधकारासी. श्री सद्गुरु कृपा होय जासी, दैन्य कैचे त्या घरी. ही ओवी श्री सद्गुरु चरित्रातील असून श्री सद्गुरूंच्या कृपेने लौकिक महत्त्व अत्यंत श्री सद्गुरूंनी सुंदर रूपात सांगितले. येथे सूर्याचा उदयाचे आणि अंधाराच्या नाशाची उपमा देऊन श्री सद्गुरूंच्या कृपेने मानवाच्या जीवनात कसा परिवर्तनाचा प्रकाश पसरतो हे स्पष्टपणे केले आहे. पहिल्या चरणात उदय झाला दिनकरासी, संहार होतो अंधकारासी. सूर्य उगवला की अंधार आपोआप नष्ट होतो असे सांगितले आहे. अंधार नष्ट करण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. सूर्यप्रकाश पडताच तो नाहीसा होतो. येथे सूर्य म्हणजे ज्ञान, विवेक आणि सत्याचा प्रकाश असून अंधार म्हणजे अज्ञान, भ्रम, दुःख, भीती, मोह आणि पापाचे प्रतीक आहे. जसे सूर्याचा उदय नैसर्गिक निश्चित आहे, तसे सद्गुरूंच्या कृपेने शिष्याला जीवनात ज्ञानप्रकाश उदयास येतो. दुसऱ्या चरणात श्री सद्गुरू कृपा होय ज्यासी, दैन्य कैचे त्या घरी. ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा होते त्याला जीवनात दैन्य, दुःख, अभाव, क्लेश या स्थान राहत नाही असे सांगितले आहे. येथे दैन्य म्हणजे केवळ आर्थिक गरिबी नव्हे, तर मानसिक अशांती, आत्मविश्वासाचा अभाव, अज्ञान, अंधपतन व जीवनातील निराशा होय. सद्गुरूंच्या कृपेने मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त होते, त्यांच्या विचारात शुद्धता येते आणि जीवनात योग्य मार्ग दिसून लागतो. सद्गुरू म्हणजे केवळ बाह्य रूपातील गुरु नसून जे शिष्याला आत्मस्वरूपाची ओळख करून देतात, त्यांच्या अंतःकरणात अज्ञान दूर करण्यास आणि त्यांना ईश्वर प्राप्तीचा मार्गाला नेतात. ते खरे श्री सद्गुरू. सद्गुरूंच्या कृपेने मनुष्याचे जीवन बदलते. त्यांचे विचार, आचार आणि व्यवहार पवित्र होतात. संकटे आली की तरी त्यांना सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होते. ही ओवी भक्तांची श्रद्धा, निष्ठा आणि गुरूचे महत्त्व समजावते. सूर्यप्रकाश जसा सर्वत्र समान असतो, पण जो डोळे उघडतो तोच पाहू शकतो, तशी सद्गुरूंची कृपा सर्वांसाठी असते. परंतु जी व्यक्ती नम्रता, श्रद्धा आणि समर्पण ठेवते तिलाच त्या कृपेचा अनुभव येतो. अशा प्रकारे ही ओवी आपल्याला सांगते की सद्गुरूंच्या कृपेने अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो आणि जीवनाला प्रकाश, समाधान आणि शांती, आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. सद्गुरू कृपा हीच मानवाची जीवनातील खऱ्या रूपाची, आनंदाची आणि मुक्तीची मार्ग होय. जय जय रघुवीर समर्थ.